नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दिल्लीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे माझे सौभाग्य, पंतप्रधान मोदी। छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, अखेर सायबर पोलिसांनी केली विकिपीडियावर कारवाई। फोडाफोडी हा सरकारचा स्थायी भाव असल्याने इयत्ता 10वीचा मराठी भाषेचाही पेपर फुटला। आमदार रोहित पवार। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान आले, याचा मला फार आनंद। शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक। आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून हकालपट्टी करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची आक्रमक भूमिका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मराठवाड्याचे हरित क्षेत्र अवघ्या 5 व बीड जिल्ह्याचे 2.5% आलेले असताना केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास धोरणानुसार महामार्ग रुंदीकरणाच्या कामांमुळे भविष्यात गतिमान अशी दळणवळण व्यवस्था तयार व्हावी, यासाठी महामार्ग रुंदीकरणाची कामे करण्यात आलेली आहेत। रस्ते विकासाच्या नावाखाली रस्ते विकास महामंडळाने धुळे ते सोलापूर व बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शेकडो वर्षापूर्वीची चिंच, वड, कडुनिंब, पिंपळ, औदुंबर यासारखी झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आली असून नियमानुसार तोडलेल्या झाडांच्या 10 पट झाडे लावण्याची जबाबदारी ही रस्ते विकास महामंडळावर असतानाही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे। महामार्ग रुंदीकरणामुळे वृक्षतोड झाल्याने वाटसरूंची सावली देखील हिरावून घेतली आहे। याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना लेखी तक्रार करत वनक्षेत्र व हरित क्षेत्र वाढीसाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे। बीड नगरपालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून बीड शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे। शिवजयंतीनिमित्त 2 दिवस ही मोहीम थांबवण्यात आली होती, तथापि आज ती पुन्हा सुरू करण्यात आली। नगर रोड, बार्शी रोड, राजुरी वेस या भागातील अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहेत। काही ठिकाणी पाडापाडी होण्या अगोदरच लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून बाजूला ठेवली होती, परंतु काही ठिकाणी अतिक्रमणे काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मोहीम पुढे चालू, मात्र पाठीमागे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी बीड नगरपालिकेने काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे। दरम्यान आज शहरातील बशीरगंज, नवी भाजी मंडई, आदर्श मार्केट यार्डवरील अतिक्रमणे काढण्यात आली असून आदर्श मार्केटच्या दुकानासमोर सर्वच अतिक्रमणे काढल्याने व्यापारी चांगलेच आक्रमक झाले होते। लाडक्या बहिणींच्या पगारासाठी सरकार एवढे व्यस्त झाले आहे की निराधार योजनांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहे। डीबीटीच्या नावाखाली श्रावण बाळ, संजय गांधी योजनेतील निराधारांचे हाल सुरू असून 5 महिन्यांपासून त्यांचे अनुदान मिळालेले नाही। हे कमी की काय म्हणून आधार लिंक करण्यासाठी तासन तास निराधारांना रांगेत उभे राहावे लागत आहे। आधार अपडेट नाही, मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही, आधार व मोबाईल खात्याशी लिंक नाही, अशा अनेक समस्यांना तोंड देत निराधार कसेबसे तहसीलला येऊन रांगेत उभे राहतात। नंबर आला तरी आपला डाटाच मिसमॅच आहे, 15 दिवसांनी यावे लागेल, अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे। श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी हे शक्यतो वयोवृद्ध असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून ते हवालदिल झालेले आहेत। मागील 5 महिन्यांपासून अनुदान नसल्याने ते आर्थिक अडचणीत आलेले असून डीबीटी होत राहील, पण अगोदर निराधार अनुदान तरी खात्यावर जमा करावे अशी मागणी धारूर तालुक्यातील निराधार वृद्ध लाभार्थी करत आहेत। लाडक्या बहिणीला तुपाशी ठेवा, परंतु आम्हाला उपाशी मारू नका, अशी आर्त भावना निराधार व्यक्त करत आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले, धारूर। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मसाजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे। आज मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी मनोज जरांगे म्हणाले की संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 2.5 महिने उलटले आहेत। गावकऱ्यांसह देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली। हा सरकारची नाचक्की करणारा निर्णय असून या प्रकरणात
मंत्री धनंजय मुंडेंना सह आरोपी का करत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केला। तर हा विषय खूप संवेदनशील असल्याचे म्हणत मसाजोग येथूनच जरांगे पाटील यांनी थेट बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन लावून ग्रामस्थ येत्या 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करणार असून त्यांना सहकार्य करण्याची मागणी केली। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना कारागृहामध्ये VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा मोठा आरोप स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावेळी केला। जे तपास यंत्रणा जे राबवलेली आहे त्यावर जे काही मागण्या केलेल्या आहेत त्याचं कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही, म्हणून हे गावकरी जे आहेत त्या गावकऱ्यांनी पुकारलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात दादांनी आम्हाला गावकऱ्यांना संपर्क साधला, गावकऱ्यांना बोलले आणि आमच्याशी सगळी विचारणा केली। आम्ही गावकरी आणि मी स्वतः या निर्णयावर ठाम आहोत की 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। प्रशासनातील अधिकारी वगैरे तुम्हाला येऊन भेटलेत का, काही बोलणं झालं नाही? कुणाचं बोलणं झालं नाही, कुणाची भेट झाली नाही आणि कुठल्याच प्रकारे काही संवाद झालेला नाही। जे कारागृहात आरोप आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट केले जात आहेत, तुमच्याकडे या संदर्भात काही माहिती आली आहे का? प्रशासनाला देणार आहे? माहिती आलेली आहे, परंतु ती खरी आहे का खोटी आहे त्याचं आपल्याला व्हेरिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं असतं। त्याचं व्हेरिफिकेशन बघून म्हणजे त्याचे काय खरं आहे त्याच्यात आणि काय खोटं आहे हे बघून आम्ही लवकरच ती माहिती प्रशासनाकडे देऊ। प्रियदर्शनी बहुउद्देशीय व ग्रामीण सेवाभावी संस्था संचलित ग्लोबल प्री प्रायमरी शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल पांगरी रोड बीड या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि मराठा समाज प्रतिष्ठानच्या जिजाऊ रत्न पुरस्कारांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे संचालक CA BB जाधव सर यांच्या मातोश्री श्रीमती सीताबाई जाधव, नीलावती गायकवाड आणि अपूर्गा जाधव यांचा जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन मराठा समाज प्रतिष्ठानच्या वतीने सहपरिवार सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रमोद शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव काशीद, सारथी इन्स्टिट्यूटचे संचालक अशोक कोले, माजी नगराध्यक्ष तथा नारायणगड विश्वस्त दिलीपान्ना गोरे, कुंदाताई काळे, रत्नमालाताई धांडे, छायाताई खोसे, CA BB जाधव सर, प्राचार्य श्री अनिल जोशी सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक ज्योती मेटे मॅडम तर सूत्रसंचलन कुमारी धनश्री घोलप व कुमारी समृद्धी गुळवे या विद्यार्थिनींनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अनिल जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल घोलप मॅडम, संगीता लोणकर मॅडम आणि रोहिणी पतंगे मॅडम यांनी परिश्रम घेतले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।